हे सूक्ष्मजीव आहेत. आता सूक्ष्मजीव तुम्ही मला जे सांगितले की सूक्ष्मजीव जे आहेत, सूक्ष्मजीव हे दोन प्रकारचे आहेत. एक NPK मध्ये काम करतात, दुसरे जे आहेत जे कीड रोग पतंग याच्यावरती काम करतात. बरोबर. आता याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी आहेत. आता सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जे तुम्ही मला आता बोलले की दुकानदार आम्हाला वेगवेगळ्या बाटल्या देतात फुटावच्या टायमाला, तर त्याला तुम्ही काय म्हणतात? ते बी सूक्ष्मजीवच आहेत. टॉनिक हा शब्द वेगळा झाला. बरोबर. हा NPK घेऊत आपण. बरोबर. मायक्रोरायझा बी एक वेगळा झाला. बरोबर. हे काय एक शरीरशास्त्रानुसार ज्या काही गोष्टी असतात ना, आपण ज्या सोडतो त्या गोष्टी आहेत, ह्या लाईव्ह आहेत. बरोबर. मायक्रोरायझा हे आता साईड चॅप्टर आलेले आहेत, जे ते मार्केटला आलेले आहेत. तर हे NPK आणि हा कीड आणि रोग, बरोबर, म्हणजे याच्यावरती बायोवरती काम करणे, म्हणजे जैविक नियोजन करणे, कारण हा जैविकमुळेच होतो. आता NPK मध्ये काय आहे? नायट्रोजनचे 4 जीवाणू आहेत. बरोबर. हे आहेत ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, कोणकोणते आहे मला सांगा रे, मला नाव नाही माहिती. ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, हा, आणखी रायझोबियम बी झालं. हा, रायझोस्पिरिलियम बी झाला. आणखी ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम, आणखी आणि ॲझोस्पिरिलियम है ना. ॲसिटोबॅक्टर आणि ॲझिटोबॅक्टर हे दोन वेगवेगळे आहेत. ठीक आहे भैया. चेंज केलं सेशन. आता भरपूर शेतकऱ्यांमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या चौघांमध्ये भरपूर शेतकऱ्यांना लक्षात हे येतं, तर झाडांना नायट्रोजन एक्सेस भेटेल. बरोबर. कारण हे नायट्रोजनचं काम करतात. पण नायट्रोजनवरती काम करत असताना प्रत्येक वेळेस झाडाची एक विशिष्ट स्थिती असते. प्रत्येक वेळेला त्याला झाडाला पानं द्यायचे आहेत, खोड बनवायचं आहे, फूल बनवायचं आहे, बोल बनवायचं आहे. त्याच्यासाठी त्याच्या लागणारे जे न्यूट्रिशन्स जे आहेत ते काय करतं, एक प्रकारे झाडाच्या मुळीला सेन्स देतं. बरोबर. ते सेन्स दिल्यानंतर झाडाची मुळी काय करते, सॉइल ॲनालिसिस करते, म्हणजे तिथं त्याचा शोध घेते. शोध घेतल्यानंतर मुळी काय करते, तिथं लिचिंग एक्स्ट्रॅक्ट टाकते, एक प्रकारचा असा चिकट स्राव विशिष्ट प्रकारचा, की त्याच्यामध्ये कॅल्शियम पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे का, तुमचं झिंक पाहिजे, बोरान पाहिजे का, तुमचा पोटॅशियम पाहिजे का, फॉस्फरस पाहिजे, हे काय करतं, त्या मुळी याच्याजवळ टाकते, झाडाच्या मुळ्या काढून घेतो. हे याच्याजवळ त्याने जेव्हा लिचिंग एक्स्ट्रॅक्ट दिले की त्यावेळेस हे जे बॅक्टेरिया जे असतात, हे बॅक्टेरिया झाडाला अन्नद्रव्य पोहोचवून देण्याचे काम करतात. आता आपल्या याच्यामध्ये संत्र्यामध्ये याच्यातल्या कोणत्या याचा चांगला रोल आहे? बरोबर. मी काय द्यायला पाहिजे, किंवा चौघही बी द्यायला पाहिजे का? तर चौघ जरी दिले तरी काही प्रॉब्लेम
नाही, कारण हे नायट्रोजन देणारे बॅक्टेरिया आहे. नायट्रोजन सोबत झाडाला तुमचे ऑक्सिन्स रिलीज सुद्धा करून देतात. आता ऑक्सिन्स हाच मी तुम्हाला तिसरा जो आहे हा इथं तोच मी आठवण देत होता की ह्या गोष्टी आपण विसरतो आहे, ज्या की आपण सगळ्यात जास्त मारतो संत्र्यामध्ये. ऑक्सिन्स मारतात ना, NNA मारतो, GA मारतो आपण, CCC मारतो, पॅब्लो काय पॅक्लामेट्राझोल मारतो है ना, 6BA मारतो, बरोबर. हे सगळे काय आहेत है ना, हे सगळे ऑक्सिन्स आहेत. तर हे IIA IBA हे जमिनीजवळ सोडतात. तर तुमच्या संत्र्यासाठी हा ॲझोस्पेरिलियम चांगलं काम करतो. कोण? ॲझोस्पेरिलियम. बाकी हा ॲझिटोबॅक्टर जो आहे हा जरी गेला संत्र्याच्या मुळीजवळ तरी हा काय करतो, IIA है ना, इंडॉल ॲसिडिक ॲसिड, आणि IBA इंडॉल ब्युट्रिक ॲसिड, जे की काय काम करतात माहिती आहेत कोणाला? हे दोघं जे आहेत, हे ऑक्सिन जे आहेत, हे काय काम करतात माहिती आहे? इंडॉल ॲसिडिक ॲसिड आणि इंडॉल ब्युट्रिक ॲसिड हे काय काम करतात माहिती आहे कोणाला? रूट रायझोस्पेअर वरती चांगलं काम करतं, बरोबर. तर हे याच्यामुळे येतात. नायट्रोजनचे हे 4 बॅक्टेरिया आपण द्यायला पाहिजे. आता याच्या बाबतीत कोणाला शंका कुशंका आहेत का की हे कुठून द्यायला पाहिजे, कसे ग्रो होतात, किंवा कोणत्या कंपनीचे घेतले पाहिजे का? कारण इथं आता कंपन्या आल्या, आपण घरी काही बनवू शकत नाही, बरोबर. मी आतापर्यंत माहीत होतं हे घरी बनतात. जर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी जर केल्या आपल्या शेतामध्ये, वापसा कंडिशन चांगली ठेवली, ह्युमस चांगला असला, सेंद्रिय गर्भ चांगला असला, जमिनीचा pH जर मेंटेन केला, पाण्याचा TDS जर मेंटेन केला, या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर हे फालतू कामं टाकायची आवश्यकता नाही, पण हे टाकणे पडतात, बरोबर. दुसरा आहे फॉस्फरस, PS, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. याचं वर्कआउट काय आहे? फॉस्फरसला सॉल्युबलायझिंग फॉर्ममध्ये तिथं झाडाच्या मुळीला अवेलेबल करून देण्याचं काम हा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया करतो. झाडाजवळ आपण DAP टाकलेला आहे का 12-32 सोडा टाकलेला आहे का तुम्ही 0-32-34 टाकलेला आहे का तुम्ही तिथं 10-26-26 टाकलेला आहे, झाडाला तुमची 10-26-26 ने DAP समजत नाही, झाडाला समजतो फॉस्फरस. आणि झाड ज्या टायमाला लिचिंग एक्स्ट्रॅक्ट खाली जमिनीमध्ये टाकतो मुळीजवळ, तेव्हा तो त्याला P मागतो. काय मागतो? P. तो P म्हणजे आता मला एक सांगा की साहेब तुम्ही हे एवढं जे सांगताय हे साला आलं कुठून? हे मांजन एवढा दिमाग लावला कोणी की हे काय असतील? प्रश्न यायला पाहिजे ना आपल्याला की ठीक आहे साला महाभारत घडताय, पण हे लावला कोणी याचा संच की साला फॉस्फरस याचा जीवाणू असेल? डोक्यात आल्या पाहिजे ना कल्पना. त्याला एवढा कोण असा व्यक्ती होता की तो याच्या लक्षात आलं की या झाडाला हा DAP टाकल्यानंतर मध्ये काहीतरी यंत्रणा असेल जी त्याला पोहोचवते, आणि त्याने बरोबर त्यालाच कलेक्ट करून आणला आणि त्याला डेव्हलपमेंट करून आपल्याला बाटल्यामध्ये दिला आहे की नाही? ह्या कल्पना यायला पाहिजे की नाही? फक्त हा फॉस्फरसला देतो, मुळावी येतात त्याच्याने, झाडं एकदम मस्त होतं, झालं काम आपलं, एकदम पद्धतशीर आहे. कुठे भेटतं सर सांगा, घेतलं टाकलं. पण बनलं कशामुळे, त्याची आवश्यकता का पडली? तर हे काय आहे? सायन्स आहे. शोध ज्या टायमाला गरज असते त्या टायमाला त्याचा शोध करणं फार महत्त्वाचं आहे. तर सायंटिस्ट लोकांनी याचे शोध घेतले की झाडं न्यूट्रिशन अपटेक करतात कशी, बरोबर. हे झाडं या खालनं एवढे हेवी मेटल्स एवढ्या वरपर्यंत शेवटल्या पानापर्यंत नेऊन त्याचं बोल फुलमध्ये कन्वर्ट करून त्याचं फळ तयार करतात. तर याची यंत्रणा काय आहे? कारण DAP तर काही लक्षात नाही आहे त्याच्या. मग हे सोल्युबलायझिंग फॉर्म म्हणजे हे वेगवेगळे जे हे निघालेले आहेत, हे त्याच्यासाठी त्यांनी शोध काढले.
आता ही चिवत्या बनवायचे धंदे नाही आहेत, हे द्यावे लागतात. कारण मी जे पहिलं रामायण केलं ते कोणाकडेच नाही आहे का त्या गोष्टी? मग त्या गोष्टी जर नाही आहेत तर मग हे करावे लागेल की नाही करावं लागेल? जर DAP टाकला आणि तिथं सॉल्युबल फॉर्मच नाही आहे, तिथं वापसा कंडिशनच नाही आहे, ठीक आहे, थोडीफार वापसा कंडिशन बनली बी तर तिथं जर तो अवेलेबल बॅक्टेरिया जर नाही आहे जो त्याला सॉल्युबलायझिंग करतो आहे, म्हणजे उदाहरणार्थ किचनमध्ये सगळं सामान आहे पण स्वयंपाक करणारीच नाही आहे, तर कोण खावडणार आहे? बरोबर, त्याचा तो अर्थ होतो हा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. आता सोल्युबलायझिंग जो आहे हा सॉल्युबल करणे म्हणजे आपल्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये डब्यांमध्ये फ्रीजमध्ये कशामध्ये बी असलेली जी काही कच्ची भाजीपाला किंवा ज्या बी काही गोष्टी आहेत त्या बनवून ठेवून देणे हा सोल्युबलायझिंग झाला. मोबलायझिंग खाणे. आता हे कोणतं लफडा आलं होते आणखी परत? हे भाऊने मला विचारलं मायकोरायझा है ना. फॉस्फरसला मोबलायझिंग करण्यासाठी पण बॅक्टेरिया लागतो, कारण फॉस्फरस हा कोणासोबतही तो असा दिवाना आहे की ज्याच्यासोबत जमलं त्याच्यासोबत पडून जातो, आणि त्याचं सगळ्यात मोठं काम आहे, तो नवरीचा मामा आहे, तो गायब म्हणजे ते लग्नच जमणार नाही, आणि तो गायब नको व्हायला पाहिजे म्हणून pH मेंटेन व्हायला पाहिजे, तो नाही झाला म्हणजे गडबड गोष्टी. तर हा फॉस्फरस सोल्युबलायझिंग जो बॅक्टेरिया आहे हा सोल्युबलायझिंग केल्यानंतर त्याला मोबिलायझिंग करण्यासाठी मायकोरायझा काम करतो. काय काम करतो? आजच्या नंतर जर कोणीही विचारलं, हे पुस्तकात लिहिलेले नाही आहेत, काहीतरी 1-2 शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, तर फॉस्फरसला मोबिलायझिंग जो करतो त्याला PMB म्हणतात. काय म्हणतात? तो काम करतो तुमचा मायकोरायझा. मायकोरायझा ॲक्च्युअल आपण दिल्यानंतर जमिनीमध्ये काय कार्य करतो जर कोणी विचारलं तर सगळे शेतकरी, मी तुम्हाला याच्या आधी जर प्रश्न विचारला असता तर तुम्ही मला सांगितलं असतं की पांढऱ्या मुळीला वाढवतो. जर का मुळी डॅमेज झालेली असली तर त्याच्या साईडने दुसरी मुळी आणून देण्याचं काम मायकोरायझा करतो. एवढे शास्त्रीय कारण आपल्याला माहिती आहे. पण मायकोरायझाचं सगळ्यात मोठं आणि चांगलं कार्य जे आहे ते आहे म्हणजे फॉस्फरसला मोबलायझिंग करून झाडाला पोचवून देणे. आता फॉस्फरस मोबलायझिंग केव्हा होईल? आता मला सांगा की तुमच्या घरी मला जेवणाला सांगितलेलं आहे, मस्त सुंदरपैकी जेवण केलेलं आहे, बनवून ठेवलेलं आहे, जर गणेशला ॲसिडिटी झालेली आहे तर खाईल का? बरोबर. आता हा मोबलायझिंग जो झालेला आहे, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट येते EC. जर तिथं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी नाही आहे, मी त्यावेळेस मागच्या वेळेस तुमचं pHचं हे चालू होतं त्यावेळेस विसरला बघा, ह्या गोष्टी लक्षात घ्या की मी जे पॉईंट सांगतोय ना ते कमीत कमी विचारून घ्या. हा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर नसला तर फॉस्फरस मोबलायझिंग होत नाही. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय कोणाला माहिती आहे का? की जमिनीमध्ये EC काय कार्य करतो थोडंसं दाखवून दे शेतकऱ्यांच्या तोंडांवरती, म्हणजे लक्षात येईल की काय असते की ज्या टायमाला हे स्वतः व्हिडिओ जेव्हा बघतील ना, मला माहिती आहे की हे माझे सगळे शेतकरी आजच्या 6 महिन्यानंतर प्रत्येक व्यक्ती असा म्हणेल की सर आपल्या शेतात एक वेळा येऊन बघा, मी काहीतरी काम केलेलं आहे. टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, स्वतःसाठी, माझ्यासाठी काही गरज नाही आहे, मी बोलून जण चालला जाईल. बरोबर. तुमचा EC जो आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जो आहे हा काय कार्य करतो आहे माहिती? हा नाही, मी ते उदाहरण ॲसिडिटीचं दिलं म्हणून पकडू नका. बरोबर. जे काही मूलद्रव्य पडलेले आहे ते उचलण्याचं काम झाडाच्या ज्या मुळ्या भरते हा हे पोहोचताय त्याच्यापर्यंत. पॉसिबल असला तर झाड अपटेकिंगचं प्रमाण लवकर येईल. ओके, थँक्यू काकासाठी टाळ्या वाजवा. कारण होतं काय की ज्या टायमाला झाडाला मुळ्या आलेल्या असतात, तुम्ही भरपूर ठिकाणी हे बघितलेलं असेल, असं राऊंड दाखवतात आपल्याला, इथं N असतो, इथं P दाखवतात, सल्फर मॅग्नीज हे सगळं दाखवलं जातं. बरोबर. इथं हवा पाणी बी दाखवली जाते अशी. बरोबर. पण
इथं जर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर नसली, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की एक प्रकारची सायकल, जसा हा राऊंड आहे हिच्यावरती हे आयन बसलेले आहेत. आलं का तुमच्या लक्षात? समजा हे आयन आहेत, कोणता फॉस्फरसचा आहे, कोणता कॅल्शियमचा आहे, कोणता मॅग्नेशियमचा आहे, म्हणजे हे विखरून पडलेले आहेत, झाडाच्या मुळीजवळ आहे, पण झाडाला ते घेता येत काय आहे झाडा हे भरपूर म्हणजे फार क्रिटिकल कंडिशन आहे. ही मायक्रो सर्जरी आहे. काय आहे ही? मायक्रो सर्जरी आहे. जर झाडाच्या मुळांजवळ हे पडलेलं आहे आणि झाड जर उचलून घेत नाही आहे तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? आता हा मायक्रोरायझा तर दिला, त्याने सोल्युबल बी करून दिला, पण तो उचलेल कसा? मार्केटमध्ये मायक्रोरायझा भरपूर आहेत, बरोबर. आता इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीचं असं कोणतं प्रोडक्ट माहिती आहे का तुम्हाला? एक मोठी वरच्या वरती कधी घेतलाय तुम्ही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीसाठी प्रोडक्ट? तुम्ही घेतलेलं नाही आहे. पोटॅशियम फुलवेट घेतलेलं असेल ना? पोटॅशियम फुलवेट ओळखता? फुलविक ॲसिड म्हणून येतं मार्केटला, पण पोटॅशियमचा बेस असला तर बेटर असतं. काय असतं? एक फुलविक ॲसिड वेगळा बेस झाला, पण पोटॅशियम फुलवेट जर घेतलं तर ते वेगळं असतं. जर तुम्ही मायक्रोरायझा पोटॅशियम बेसचा जर घेतला पोटॅशियम फुलवेट, तर पोटॅशियम फुलवेट झाडाच्या मुळ्यांजवळ इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मेंटेन करतं. काय करतं? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मेंटेन करतं. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मेंटेन झाल्याच्या नंतर तिथं झाडाला सेन्स जातो. तिथं आपण मायक्रोरायझा दिल्यानंतर रूट तर ॲक्टिव्हच आहेत, पण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मेंटेन झाली की हे सगळे जे आयरन तिथं पडलेले आहेत झाड पटकन अपटेकिंग करून वरती घेऊन जातं. म्हणून मायक्रोरायझा घेत असताना दुकानदाराला किंवा मायक्रोरायझा सोडत असताना कुठूनही घ्या, कसा घेतला पाहिजे आणि कोणता घेतला पाहिजे? बरोबर. नाही भेटला पोटॅशियम फुलवेटमध्ये, मग कसा घेतला पाहिजे? समजा पोटॅशियम बेसचा मायक्रोरायझा नाही मिळाला आपल्याला मार्केटला, साधा मायक्रोरायझा मिळाला किंवा जे बी आहे, तर मायक्रोरायझा कसा घेतला पाहिजे? मायक्रोरायझा आवश्यक आहे, कारण आपण आता पहिल्या रामायणानंतर दुसऱ्या रामायणात आलो. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं चॅप्टर आहे, कारण हे दिल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. मायक्रोरायझासाठी छोटं सांगतो मी तुम्हाला. कोणतीही गोष्ट एक IP ग्रेडमध्ये असते, बनवल्यानंतर त्याचा एक डेन्स असतो, तर कमीत कमी 3000 IP ग्रेडचा मायक्रोरायझा घ्यायचा. किती? हा मार्केटमध्ये भेटणार नाही, ठीक आहे, आणि भेटला तर सोन्याहून पिवळं. हा इंडो आणि ॲक्टो घ्यायचा. आता इंडो आणि ॲक्टो हे भानगड काय आहे? इंडो म्हणजे इंटरनल काम करणारा, मुळीच्या आत जाणारा, आणि ॲक्टो म्हणजे मुळीच्या आवरणावरती काम करणारा. कारण काय असतं, ज्या टायमाला झाड वरतून फ्रेग्रन्स देतं खाली, लिचिंग एक्स्ट्रॅक्ट ज्या टायमाला ह्युमन बॉडीमधनं खाली देतं की बाबा मला आता झिंकची डेफिशियन्सी आलेली आहे, तर मला झिंक खालनं मुळीपासनं पाहिजे, तो झिंकचा लिचिंग एक्स्ट्रॅक्ट त्या मुळीजवळ सोडतो, चिकट पदार्थ. त्या टायमाला ते मुळी तिथं झिंक बघते खाली, बरोबर. आणि तुम्ही जर झिंक दिलेलं असलं तर ते झिंक वरती घेऊन जातं. आता लिचिंग एक्स्ट्रॅक्ट जो वर्ण येतो तो वर्ण येतो, मुळीच्या आवरणावरती चिकट द्रव येतो, आणि मुळी ज्या टायमाला वरती तो घेऊन जातो तो आतमधनं घेऊन जाते. माहिती पडलं तुम्हाला इंडो आणि ॲक्टो, बरोबर. तर हे दोघं त्याच्यामध्ये असणे फार आवश्यक आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. आता आपण येऊ पोटॅशियम वरती. जास्त वेळ तर नाही घेत आहे ना? नाही तर आणखी म्हणाल की बरोबर, कारण 12 वाजेचा टायमिंग याच्यासाठीच ठेवला की सगळे व्यवस्थित जेवण वगैरे करून येतील
बसायला वेळ भेटेल, सकाळचे कामं बी होऊन गेलेले असतील, बरोबर. हे म्हणता येणार नाही की बा जर बोर होत असले तर मला सांगा, आपण चॅप्टर थोड्या वेळानंतर क्लोज करून टाकू. आता हा जो आहे, हा पोटॅशियम जो आहे, के म्हटल्यानंतर हा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, आता याला KM बी म्हणतात. हा जमिनीमध्ये, आता तुमचे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत की जमिनीचे pH जे वाढतात, आपण पोटॅश भरून भरून देतो किंवा 0050 आहे, 13045 जे आहेत सल्फेट फॉर्ममध्ये जे देतो, याच्यामुळे सुद्धा pH वाढतो. pH आपण काय करतो ना, जमिनीमध्ये फर्टिलायझर दिल्यानंतर फर्टिलायझरला मोबिलायझिंग किंवा सोल्युबलायझिंग ह्या गोष्टी करून देण्यासाठी जीवाणू किती शेतकरी देतात, किती शेतकरी देतात? आपण जमिनीमध्ये मटेरियल देतो आहे, पण ते मटेरियल बघा, कोणत्याही झाडाला जर पोटॅश टाकलं तुम्ही किंवा 3 झाड आहेत, एकाला DAP टाकलं, एकाला 10-26-26 पोटॅश, त्याच्यात बी पोटॅशियम आहे, एकाला आपण 0050 टाकलं, तर त्याला काय माहिती की कोणते काय टाकलं. आता DAP जो आहे तुमचा 0060 जो आहे, समजा पोटॅश जो आहे तो कमी वेळा, म्हणजे त्याला लागायला वेळ जास्त लागतो, बरोबर. तो लॉंग ड्युरेशनमध्ये लागतो. त्यात तुमचा 10-26-26 जर दिला तर तो त्याच्या थोडासा लवकर लागतो, आणि 0050 जर दिला तर तो आज टाकला म्हणजे चौथ्या दिवशी लगेच लागतो, कारण तो सोल्युबल फॉर्ममध्ये आहे. परंतु माती एकच, सगळं एक, मटेरियल मी टाकलं वेगवेगळं तर त्याचे फॉर्म त्याचे वेगवेगळे झाले. तर होतं काय की कोणतंही अन्नद्रव्य झाड घेत असताना सल्फेट फॉर्ममध्ये लवकर घेतं. कोणत्या फॉर्ममध्ये घेतं? सल्फेट फॉर्ममध्ये. म्हणून MOP हा म्युरेट ऑफ पोटॅश आहे आणि SOP हा सल्फेट ऑफ पोटॅश आहे. आणि SOP जर टाकला आपण जमिनीमध्ये तर तो झाड लगेच अपटेक करतो. म्हणून त्याला अपटेकिंग करण्यासाठी मदत कोण करतो आता? हा KMB. मग जर का आपल्याला पोटॅशला, आता पोटॅशच्या बॅगा भरपूर महागड्या झालेल्या आहेत, बरोबर. आणि आपल्याला जर का पोटॅशच्या बॅगेला जर कमी खर्चामध्ये जर त्याला MOPचा SOP जर बनवता आला तर सांगू थोडंसं सेशन. MOPला जर SOP जसं पोटॅशच्या बॅगला जर 0050 करता आलं तर सांगू थोडंसं. हा पोटॅशवरती आलं म्हणून हा KMB लक्षात आला. KMB म्हणजे पोटॅशला झाडापर्यंत वरपर्यंत पोहोचवून देण्याचं काम करतो. तो पण कोणत्या फॉर्ममध्ये? सल्फेट फॉर्ममध्ये, सॉल्युबल फॉर्ममध्ये. आता तुम्हाला जर खर्च कमी करायचे जर असले तर तुमच्या पोटॅशला MOP म्युरेट ऑफ पोटॅश हा 50 किलोची जी बॅग आहे ही कितीची आहे? आता मला सांगा की MOP मध्ये पोटॅशियम किती असतो? किती असतो? हा 60% म्हणजे किती? म्हणजे 100 किलो मध्ये, बरोबर. 100 किलो मध्ये 60 किलो आला, तर 50 किलो मध्ये किती आला? 30 किलो आला. आता मला सांगा की तुमचा SOP जो आहे सल्फेट ऑफ पोटॅश त्याच्यामध्ये किती असतो? 50% असतो. 25 किलोच्या बॅगमध्ये किती येतो? कारण 25च्या वरती बॅग नाही भेटत ना त्याची. 25 kgची बॅग 12.5 kg किती रुपयाचा येतो हा? म्हणजे त्याच्याचा रेंजेस सांगायला मुश्किल आहे कारण कंपन्या वेगवेगळ्या आहे. चला 3200 पासून आपण 3500 पकडू, बरोबर. आता हा 12.5 हा 3200 रुपयाचा आहे आणि हा 50 किलोच्या बॅगमध्ये तुम्हाला 30 किलो मिळतो. किती? 30 किलो पोटॅशियम मिळतो.
आता हाच जर सल्फेट ऑफ पोटॅश झाला तर बरोबर. तर आता होईल कसा हा, तर याला करायचं काय, याचं एक सूत्र आहे, ते सूत्र मी तुम्हाला सांगतो. हे पुसून घेऊ. हे खर्च कमी करण्याचं हे सूत्र आहे, बरोबर. 10 किलो पोटॅश 100 लिटर पाणी आणि 1 लिटर H2SO4. आता हे कोणाला माहिती आहे की हे काय लिहिलेलं आहे मी, H2SO4? हां, पाणी, सल्फ्युरिक ॲसिड आणि पोटॅश. हा जर 10 किलो जर पोटॅश तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकला तर मला सांगा 50 किलोमध्ये 30 किलो आहे, 10 किलोमध्ये किती आला? 6 किलो आला, बरोबर. आता हा 12.5 किती रुपयाला आहे? हा 20 किलोमध्ये 12 किलो येऊन जाईल, 20 किलोमध्ये 12 किलो. हा 20 kg जो आहे हा 12 किलोमध्ये होईल. आता मला सांगा की पोटॅश काय रुपये किलो पडतो? 1800 रुपये. 50 किलोची बॅग 1800 रुपयाला पडते. काय रुपये किलो? 36 गुणेला 20 720. आणि याला फक्त 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड पाहिजे, ते किती रुपयाला येतं? 40 रुपयाला येतं फक्त. म्हणजे किती रुपये झाले? आता हा जो आहे ही 25 किलोची बॅग 12 किलो घ्यायला गेले, हा कितीचा आला? हा कितीचा झाला? किती रुपये वाचले? 5 पट. आणि दोघांचा सेम रिझल्ट आहे. फक्त आणि फक्त ॲसिड वापरत असताना, केमिकल युक्त जे ॲसिड आहे ते वापरत असताना हेल्मेट, हँडशिल्ड, हँडग्लोव्ज, पायामध्ये शूज, आधी पाणी घ्यायचं, नंतर थेंब थेंब त्या पाण्यामध्ये ते टाकायचं. म्हणजे डायल्युशन झालं की एका दंड्यानं हलवायचं. हलवल्यानंतर त्याच्यामध्ये पोटॅशियम टाकायचा. पोटॅशियम असाही पाण्यात टाकला तरी तो विरघळून जातो. आणि हा पोटॅश टाकल्यानंतर तो पूर्ण विरघळतो. विरघळल्यानंतर तुम्ही त्याला ड्रिप ॲप्लिकेशनने देऊ शकता. नळ्या पण क्लिअर होतात आणि जमिनीची सॉल्युबिलिटी वाढते. कारण आपल्या जमिनीमध्ये आधीच pH जास्त आहे आणि pH कमी करण्याचं काम सल्फ्युरिक ॲसिड सुद्धा चांगल्या प्रकारे करतो, बरोबर. तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड सोबत जर यांना दिलं तर जी जमिनीमध्ये तुमची pH वाढण्याची रेंज जी आहे आणि जी सोल्युबिलिटी आहे ते पण चांगल्या प्रकारे क्लीन होते. पण कंटिन्युअसली जर का तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड जर देत गेले तर त्याचे काही वाईट परिणाम होतात का हे सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे. प्रश्न मीच विचारतोय यार तुम्हाला, बरोबर आहे की नाही? बरोबर. पण हा जो 1 लिटर सल्फ्युरिक जे ॲसिड आहे हा ॲसिड बेस जो आहे हा पोटॅशियम सोबत गेल्यानंतर हा SOP बनतो. म्हणजे त्याचे सर्फेक्टाईन पूर्ण त्याच्या कामामध्ये लागतात. म्हणजे नागपूरला विनाकारण फिरत जाणं आणि नागपूरला काही कामानिमित्त जाणं दोघांमध्ये फरक आहे. रिकामा गेला त्याचा ट्रेस येईल की साला बिना फालतू मी 2000 मोडून आला. पण कामानिमित्त गेला ना काहीच फरक पडणार नाही, 5000 बी गेले तरी. तर हा कामानिमित्त याच्यासोबत कार्य करतो आहे. जर तुम्ही याला कंटिन्युअसली म्हणजे बिनकामाचा जर सोडत गेले तर तो जमिनीवरती त्याचे वाईट परिणाम करतो. हे ज्या वेळेस आपल्याला SOP ज्या वेळेस आपल्याला सांगितलेले आहेत, फळं भरणीच्या टायमाला फळांना ज्या वेळेस आपल्याला आकार द्यायचा आहे त्या टायमाला तुम्ही MOPचा SOP बनवून तुमच्या शेतांमध्ये देऊ शकतात. तोपर्यंत तुमच्या जमिनीचा pH पण वाढलेला असतो तुमच्या त्यावेळेस तुम्ही हे देऊ शकतात. ओके. पण हे कंटिन्युअसली फळं वाढण्याच्या वेळी म्हणजे साधारणपणे आपली गुंडीपेक्षा मोठे फळं होतात, बोरा एवढे, आवळ्या एवढे, तेव्हा एक वेळा, आणि नंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दिलं चालेल? हो. आता होतं काय मी सांगतो तुम्हाला. आता ह्या गोष्टी लक्षात आल्या का? आपल्याला फर्टिलायझर पण माहिती नाही आहे आजपर्यंत. आपण फर्टिलायझर फक्त देतो आहे. आता मला सांगा इथं किती शेतकरी आहेत
ते मला हे सांगू शकतात की पोटॅश आज दिल्यानंतर किती दिवसात लागतो आणि झाड त्याचं किती दिवसानंतर रिॲक्शन देतं. 40-50 दिवसाच्या पलीकडे. बरोबर. तर मग पोटॅशला आपण काय म्हणायला पाहिजे. आता म्हणजे झालेला उलटे उलटे प्रश्न विचारताय है ना. जर पोटॅश आज टाकला 25-30 दिवसानंतर तो नुसता रिॲक्शन करतो आहे आणि 90 ते 100 दिवसापर्यंत लागतो आहे, तर आपण पोटॅशला काय म्हटलं पाहिजे. प्रश्नचिन्ह आहे ना. आता झालं तुम्ही म्हणजे आता नाव काय आहे नेमकं हे काही कुठे पाहिलं नाही आपण. पोटॅशियम जो आहे हा शॉर्ट रिलीज मॉलिक्यूल आहे, म्हणजे तो उशिराने लागणारा घटक आहे. तसा कोणता आणखी दुसरा घटक आहे जो उशिराने लागतो. सिंगल सुपर फॉस्फेट. तो त्याच्यापेक्षा बी रद्दड आहे. तो 30-35-40 दिवसानंतर लागायला सुरुवात करतो. अजून कोणता आहे आपल्याला फर्टिगेशनमध्ये ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आपण फर्टिगेशनमध्ये जाऊ. हे आलं तुमच्या लक्षात. म्हणजे तुम्हाला DAP युरिया पोटॅश हा जर कळाला तर अजून शेती करायला 10 किलो फॉस्फरस 100 लिटर पाणी आणि 1 लिटर H2SO4. फॉस्फरस नाही आहे, हा पोटॅश आहे. फॉस्फरस चुकीचा होऊन जाईल, रिॲक्शन वेगळे होतील बरं का. हे बघ, एक ड्रम जर करायचं असं आपल्याला 20 किलो घ्यावं लागेल नाही का. आता हे कसं असते, हा रेशो आहे 1:10 1:100 आहे बरोबर. हे असे रेशो आहेत. आधी पाणी, पाण्यानंतर तुमचं H2SO4, नंतर पोटॅशियम. आता होतं काय की आपल्याला जर फ्रूट बागेमध्ये सोडायचं आहे, आपले व्हाल असतात वेगवेगळे. आपल्याला द्यायचं किती आहे आपण ठरवायचं. 2 किलो 3 किलो किती देतो आहे. एखादी आपल्याला दुकानदाराकडे गेल्यानंतर तो सांगतो ना की बाबा तुझ्याकडे 3 एकर झाडं 3 एकर शेत आहेत आणि तुझे 600 झाडं आहेत किंवा 300 झाडं आहेत. मग तू आता काय कर की 25 किलोची बॅग घेऊन जा. अर्धे आता सोडून दे आणि अर्धे लगेच 5 दिवसानंतर सोड. अर्धे सोडून दे म्हणजे 6 किलो सोडून दे. अर्धी सोड म्हणजे किती सोड, 6 किलो सोड. मग अर्धे मग इथं किती होतं, 10 किलोमध्ये 6 किलो होतं. मग तुम्ही काय करायचं, तुमच्या त्या झाडांना 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश सोडून द्यायचा, सल्फेट ऑफ पोटॅश करून. 10 kg है ना. हा 10 kg आहे, हा लिटर आहे, हा पण लिटर आहे. हे 20 किलो मी याच्यासाठी सांगितलं की तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे की तुमचा हा 3200 रुपये जो आहे, ही एक बॅग 25 किलोची जर तुम्ही घ्यायला गेले, 12.5 किलो जर SOP घ्यायला गेले, हा 3200 रुपयाचा येतो आहे. तर इथं हा 20 किलो, त्याच्यामध्ये किती बसतो आहे पोटॅश, 20 किलो. कारण आपला हा 12 किलो 12.5 भेटायला पाहिजे ना आपल्याला. हा तुमच्या 20 किलोमध्ये येतोय 12%. मग 12% 12 kg म्हटल्यानंतर याची कॉस्ट काय आली, 36 रुपयाने 20 रुपये गुणा केले तर किती आले, 720 रुपये. त्याला 1 लिटर सल्फ्युरिक ॲसिड 40 रुपयाचं. किती रुपयात झालं हे, 740 रुपये. हे 740 रुपये आणि हे 3200 रुपये. डायरेक्ट जमीन आसमानचा फरक पडला. त्याच्यासाठी आहे 100 झाडासाठी किंवा 1 एकरसाठी 1 ड्रमचं पाणी करून. हो चालते ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा होतं काय की प्रत्येक वेळेला ज्या वेळेस आपण फर्टिलायझर देतो त्या टायमाला थेंब 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 ते गेलं पाहिजे. आपल्याला फर्टिलायझर देण्याच्या पद्धतीसुद्धा माहिती नाही. आपण वन टायमिंग फर्टिलायझर देतो आणि नंतर पाणी चालू देतो किंवा पाणी बंद करतो, दुसऱ्या दिवशी देतो बरोबर. फर्टिलायझर देत असताना स्लो 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 गेलं पाहिजे. प्रत्येक पाण्याच्या थेंबासोबत जर का फर्टिलायझर देऊ शकले तर अतिउत्तम होते. म्हणून तर आपण बेसल डोस भरतो. पाण्यातनं फर्टिगेशन हे लीच आउट होऊन जातं लवकर, कारण आपल्याला पाण्याचं नियोजनच करता येत नाही. मोटर चालू आहे तर चालूच आहे बरोबर. म्हणून तर मग आपण भट्टी खातकडे जातो की जेणेकरून ते एकदा टाकले की झाडाला ज्या टायमाला पाहिजे ते घेतं आहे. मल्टी ऑर्गॅनिझम त्याच्यात तयार केलेले आहे, ड्रिपचं पाणी पडतं आहे आणि झाड घेतं आहे बरोबर. तो कन्सेप्ट पुढचा आहे. घेऊ पुढचा.